आणि आता बातमी आहे संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्येही बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या बंदला पाठिंबा व्यापाऱ्यांनी दर्शवलेला पाहायला मिळतोय। कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे। दुसरीकडे सध्या मनोज जरांगे यांच्या उपोषणालाही समर्थन देण्यात येत आहे। त्यांच्या समर्थन हे त्यांचं वाढताना दिसत आहे। मनोज जरांगेंच्या प्रति सगळेच आता मराठे भावनिक होताना दिसतात, कारण मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चाललेली आहे। त्यांना मराठे हे विनंती करताना दिसतात। सध्या संभाजीनगरमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, आता सध्या संभाजीनगरचं दृश्य काय आहे, वातावरण कसं आहे? सखल प्रश्न जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील जे आहे त्यांची तब्येत जी आहे ती आज खालवली आहे। त्यामुळे जर बघितलं तर सर्कल मराठा समाजाच्या वतीने जे आहे ते आज जे आहे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्यामुळे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर याला मोठा प्रतिसाद घरचे पाहायला मिळतो। आज आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये देखील जर पाहिलं पैठण असेल, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांमध्ये देखील मोठा प्रतिसाद आपल्याला भेटताना पाहायला मिळत आहे। मी सध्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड या ठिकाणी जर बघितलं माझ्या पाठीमागे तर सध्या संपूर्ण मार्केट जे आहे ते कडकडी बंद ठेवलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर व्यापारी बांधवांनी देखील याला मोठा सहकार्य केलेला आहे आणि त्यामुळे जर बघितलं संपूर्ण दुकानदार जे आहे त्यांनी आता आपलं दुकान जे आहे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आता मनोज जारंगे पाटील यांना मोठा पाठिंबा दिला आहे। त्यामुळे जर बघितलं आता कुठेतरी मनोज जारंगे पाटील यांना संपूर्ण ठिकाणी जे आहे ते आता समर्थन वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी जी, तर विजय, सध्या खरं तर आता पाचवा दिवस आहे उपोषणाचा मनोज जरांगे यांचा आणि खरं तर मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि दुसरं म्हणजे दुसरीकडे मनोज जरांगे यांचं समर्थन वाढताना दिसतंय। मराठे मोठ्या प्रमाणात समर्थन देताना दिसतात, मात्र दुसरीकडे सरकार आपली भूमिका स्पष्ट करत नाहीये। तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच जर बघितलं मनोज जारंगे पाटील जे आहे त्याच्या उपोषणाचा जो आहे चौथ्या उपोषणाचा म्हणता येईल त्याचा 5वा दिवस जो आहे तो आज आहे आणि आतापर्यंत जर बघितलं तर सरकारने कोणतीही भूमिका आतापर्यंत घेतलेली नाही। 2 दिवसांमध्ये अधिवेशन बोलू असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं, मात्र अद्यापही त्यावरती निर्णय झाला नाही। त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांनी उपोषण केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जर बघितलं सध्या आता सारथी अंतरवाली असेल किंवा महाराष्ट्रात सध्या संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आता एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मनोज जारंगे पाटील यांना समर्थन करण्यासाठी आता मराठा समाज जो आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर बंदला देखील प्रतिसाद देत आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर आज जालन्यातील सायंकाळी जर बघितलं जालन्यात अनेक ठिकाणी जे आहे रस्ता रोको देखील करण्यात आला होता। त्याच पद्धतीने आज जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आज मोर्चा देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे, मात्र सरकारकडून अद्यापही या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे सध्या जर बघितलं तर संपूर्ण मराठा समाज जो आहे तो सरकारवरती आता कुठेतरी नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। संभाजीनगरमध्येही बंदला प्रतिसाद पाहावयास मिळतोय। सध्या आपण दृश्य पाहतोय संभाजीनगरची। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही बंद पुकारण्यात आलेला आहे। मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून हा निर्णय घेण्यात आला होता आणि अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यात खरं तर या बंदला चांगला प्रतिसाद पाहावयास मिळतोय।